धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा आता आपल्या कोल्हापुरात उपलब्ध होत आहे। 8 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य शुभारंभ होतोय बिग मिश्रा पेढा फॅक्टरी आउटलेटचा। 150 वर्षांची परंपरा असलेल्या धारवाडच्या सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढाचे नवे दालन कोल्हापुरात सुरू होत आहे। रामस्नेह अपार्टमेंट, बालाजी गार्डन जवळ नागाळा पार्क, कोल्हापूर येथे जरूर भेट द्या। धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा कोल्हापुरात। आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। गेले 17-18 वर्षे ज्याची भाजपला प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज संपली आणि खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका चौकातच दंड थोपटले। चंद्रकांत दादा बेहद खुश झाले, त्यांनी पेढा भरवला। आमदार राजेश क्षीरसागर यांनी मिठी मारली। निमित्त होतं कोल्हापूरच्या महापौर निवडीचं। साधारणतः 2007 साली कोल्हापूर महापालिकेत महादेवराव महाडिक माजी आमदार यांची सत्ता संपुष्टात आली आणि तिथून आत्तापर्यंत 17-18 वर्षे साधारणतः प्रतीक्षा सुरू होती पुन्हा महाडिक गटाची, अर्थात भाजपची सत्ता आणण्याची, आणि ते स्वप्न अखेर पूर्ण झालं। रुपाराणी निकम महापौर झाल्या आणि महाडिक गटाची अर्थात भाजपची सत्ता महापालिकेत आली। 54 वर्षाच्या महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता आली। भाजपचा महापौर झाला, शिवसेना आणि जनस्वराज्य आघाडीचा उपमहापौर झाला। खरं तर महापालिका निवडणुकीतच काहीही करून आपली सत्ता आणायची, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपनं जोरदार प्रचार केला। तब्बल 45 जागा निवडून आल्या। जनस्वराजचा एक नगरसेवक निवडून आला, तोही त्यांच्या सोबत आहे। 46 जागा निवडून आल्या। सन 2015 ते 2020 5 वर्षे भाजपनं प्रचंड प्रयत्न केले आपली सत्ता आणण्यासाठी, कारण तब्बल 33 नगरसेवक तेव्हा निवडून आले होते। पण केवळ 4 नगरसेवक ज्या शिवसेनेचे निवडून आले त्यांनी शेवटपर्यंत 5 वर्षे भाजपला साथ दिली नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला। त्यामुळे 5 वर्षे प्रचंड प्रयत्न करूनही भाजप ताराणी आघाडीची सत्ता महापालिकेत आली नाही। त्यामुळे एक प्रतीक्षा होती की काही करून भाजपची सत्ता महापालिकेत आणायची। त्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अंमल महाडिक यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आणि अखेर 45 नगरसेवक निवडून आले। एक हाती सत्ता नसली तरी बहुमतापर्यंत ते पोचले। आज सकाळी 11 वाजता महापौर निवड होती। तत्पूर्वी 10:30 वाजताच खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर सर्व महायुतीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिकेत आले। निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते महापालिकेच्या परिसरात थांबले। निवड झाली आणि एकच जल्लोष सुरू झाला। 17-18 वर्षाची प्रतीक्षा संपली। महापालिका चौकात आणि सभागृहातच गुलाल उधळला गेला। महापालिका चौकातच धनंजय महाडिक यांनी दंड थोपटले, मिरवणूक निघाली। भाजप कार्यालयात जाताच तिथे बेहद खुश झालेल्या चंद्रकांत दादांनी धनंजय महाडिक यांना पेढा भरवला आणि एकच जल्लोष केला भाजपच्या कार्यालयात, कारण अनेक वर्षाची प्रतीक्षा त्यांची संपली। भाजपचा पहिला महापौर कोल्हापूर महापालिकेवर रुपाराणी निकम यांच्या रूपाने झाला। जनस्वराजला केवळ 1 जागा मिळूनही थेट उपमहापौर पदाची माळ या पक्षाच्या गळ्यात पडली। खरं तर जनस्वराज शक्ती पक्षानं तब्बल 29 जागा लढवल्या आणि केवळ 1 नगरसेवक निवडून आला। युद्धात हरलेला जनस्वराज्य तहात मात्र जिंकला असंच म्हणावं लागेल, कारण एकच नगरसेवक असूनही थेट उपमहापौरपद या पक्षाला मिळालेलं आहे। समित कदम यांनी यासाठी
चांगली फिल्डिंग लावली, त्यामुळं उपमहापौरपद या पक्षाला मिळालेलं आहे. एकूणच गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा भाजपची संपली. भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकला. विशेषतः धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून जो काय वाद संघर्ष सुरू आहे, या संघर्षात आज अखेर धनंजय महाडिक यांनी बाजी मारली असंच म्हणावं लागेल. एकूणच आता महापालिकेत भगवं राज्य सुरू झालं, महायुतीचं राज्य सुरू झालं. अपेक्षा अनेक आहेत, आव्हानं अनेक आहेत. पाहूया आता विरोधकही तेवढाच तगडा आहे. या सगळ्या धामधुमीत पुढची 5 वर्षे महापालिकेत विकासाची कामे व्हावीत एवढीच अपेक्षा जनतेची आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.